पाहून दुर्लक्ष करू नकोस. जर का हा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर नक्कीच तुम्ही भाग्यवान यशस्वी होणार आहात. कारण साक्षात स्वामी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या संवादानंतर तुमचे जीवन कायमचे बदलून जाणार आहे. तुमच्या जीवनात असे काही चमत्कार होतील जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित होणार आहात. तुमचे जीवन आनंदाने भरून जाणार आहे. ज्याची तुम्ही कधी अपेक्षा केली नसेल ते तुम्हाला मिळणार आहे. तुमचा यावर जर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी भक्तांनो, दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडाला सुद्धा टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्यातील मानव मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावेच लागतात. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही दैवत्व येत असतं. कारण आपल्या आयुष्यात खूप अडचणी आहेत, पण त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त आपल्या स्वामीमुळेच येत असते. म्हणून तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधीही वाया जात नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे, जो लावी भक्तीची उदंड युक्तीशी, असा अविनाशी स्वामी माझा. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, देवाला कधी सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. ते अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ. तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बाळा, जाणीव ठेव शुद्ध मनाशी, काय व्यर्थ बरा होतो कशाशी. असो भूक त्याशी, तू पुढे ठेव काय ठेवीत जाणले समर्थ. तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणून ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. स्वामींची लीला अपरंपार आहे, म्हणून मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. बंद केले नयन माझे, चित्तरूप बघून तुझे. स्वामी तिन्ही जगाचा, तू मायबाप आहे या जनाचा. बाळा बघ, उगाची भीतोसी, भय हे पडू दे. जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जर तुझाही माझ्यावर विश्वास असेल तर लव यू गॉड असे टाईप कर आणि हा संदेश तू 2 जणांना शेअर कर. बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. साधं सोपं जगावं, दिल खुश हसावं. न रस्ता कितीही कठीण असला तरी न चिडता तो पार करावा. कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात खांद्यावर राहणार आहे. मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर असणार आहे. कारण भगवंत शरीराने दिसत नसले तरी सदैव आपल्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ. बाळा, संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात. आपल्या इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोडून द्या आणि कर्म करत राहा. फळ तुम्हाला मिळणारच आहे. म्हणून तुम्ही कितीही कठीण असला रस्ता तरी आत्मविश्वासाने पार करा. अशक्य काहीच नाही. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ आपल्याला मिळत असतं आणि हा आशीर्वाद आपल्याला कोणत्याही कार्यात विजयी करत असतो. हा अनुभव नक्कीच आहे. हा अनुभव जर तुम्हाला आलेला असेल तर होय स्वामी आई असे टाईप करा. बाळा, कठोर परिश्रम ही प्रत्येक यशाची गुरुकिल्ली आहे. कठोर परिश्रमाशिवाय कोणतेही मोठे ध्येय साध्य होत नाही. अडचणी पाहून बरेच लोक मागे हटतात, पण बाळा, अडचणी फक्त त्यांनाच घाबरतात जे प्रयत्न करणे थांबवतात. जेव्हा एखादी व्यक्ती कठोर परिश्रमाला घाबरत नाही आणि सतत काम करत राहते तेव्हा एक वेळ अशी येते की निकाल त्यांच्या बाजूने येऊ लागतो. कठोर परिश्रम माणसाला बळकटी देते, अनुभव देतो
आणि नवीन आव्हानांना तोंड देण्यास सक्षम करते. म्हणून तुम्ही परिश्रमाला घाबरू नका. हळूहळू का होईना आपले कर्म तुम्ही चालू ठेवा. सत्य बोलणे नेहमीच सोपे नसते बाळा, कारण ते कधी कधी कठोर असू शकते. यावरच सत्य बोलणे ही माणसाची सर्वात मोठी ताकद आहे. जो माणूस खरं बोलतो तो शांत मन ठेवतो. खोटे लक्षात ठेवण्याची किंवा लपवण्याची चिंता करत नाही. सत्यवादी व्यक्ती विश्वास मिळवतो आणि विश्वास ही कोणत्याही नातेसंबंधात, व्यवसायात किंवा समाजात सर्वात मौल्यवान संपत्ती असते. सत्य एखाद्या व्यक्तीची प्रतिमा मजबूत करते आणि त्याची नैतिक उंची स्थिर करते. होय बाळा, म्हणून तू कधीही कितीही वाईट प्रसंग असला तरी सत्याचीच कास धर आणि कधी खरंच बोल. बाळा, जीवनात बदल स्वाभाविक आहे. ज्यांना बदलाची भीती वाटते ते पुढे कधी जाऊ शकत नाही. जे काळाबरोबर चालतात तेच यशस्वी होतात. जर आपण मोकळ्या मनाने बदल स्वीकारला तर आपण नवीन शक्यता ओळखू शकतो. बदल कधी कधी कठीण असतो, पण हीच अडचण आपल्याला काहीतरी नवीन शिकवत असते. म्हणून आयुष्यातील बदलांना आनंदाने स्वीकारायला पाहिजे. नाहीतर त्याच गोष्टी घेऊन जर बसलात तर तुम्ही तिथेच थांबाल. तुमची प्रगती ही होणार नाही. कितीही आयुष्यात संघर्ष आला तरी संघर्षाला घाबरायचं नाही. संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. हे संघर्षाचे क्षण आपल्याला मजबूत, बलवान, अनुभवी आणि धीर देणारे बनवतात. जे संघर्षापासून पळून जातात ते त्यांच्या ध्येयांपासून दूर जातात, पण जे त्यांचा सामना करतात ते यशाच्या जवळ जातात. प्रत्येक संघर्ष आपल्याला पडायला नाही तर उठवायला आणि पुढे जायला शिकवत असतो. म्हणून तुम्ही हार मानू नका, खचून जाऊ नका. परिस्थिती कितीही वाईट असली तरी स्वामी माऊली आपल्याला साथ देणारच आहे, हे तुम्ही विश्वास ठेवा. आणि हा विश्वास जर तुम्हाला असेल तर माझ्या देवावर विश्वास आहे असे तुम्ही टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. माझ्या बाळा, स्वतःची सावली जर निर्माण करायची असेल तर ऊल झेलण्याची तयारी सुद्धा तुला ठेवावी लागेल. कारण प्रत्येक दिवस अपेक्षा घेऊन येतो आणि अनुभव देऊन जातो. म्हणून तू हार मानू नकोस, खंबीर राहा. बाळा, तू फक्त माझे नाव घेत राहा. स्नान करताना नाम घेतले तर ते तीर्थ स्नान होईल. भोजन करताना नाम घेतले तर तो प्रसाद होईल. चालताना नाम घेतले तर ती तीर्थयात्रा होईल. स्वयंपाक करताना नाम घेतले तर तो महाप्रसाद होईल. झोपताना नाम घेतले तर ध्यान निद्रा होईल. काम करताना नाम घेतले तर ते कर्म भक्ती होईल. आणि घरात जर सातत्याने नाम घेतले तर ते घर नसून मंदिर होईल. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बाळा, जीवनामध्ये साधे सरळ लोक हे नेहमी धोका खातात, कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात. बऱ्याच वेळा तुमच्या बरोबरही असं होत असेल तर तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवता आणि मग तुम्हाला धोका मिळतो. ते म्हणतात ना, परक्यांनी दिलेला मान आणि जवळच्यांनी केलेला अपमान कधीच विसरायचा नसतो. म्हणून बाळा, तू स्वतःवरती विश्वास ठेव. खोट्या भ्रमात जगण्यापेक्षा वास्तवाचे चटके बसलेले चांगले असते. आणि तू माझा लाडका भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी तुला कधीच कोणत्याही वेळी एकटं सोडणार नाही. कारण बाळा, तुझ्या जीवनातील प्रत्येक संकटे ही माझी परीक्षा आहे आणि ती पार करणं म्हणजेच खरं भक्तीचं फळ आहे. आणि ते फळ आता तू प्राप्त करणार आहेस. स्वामींच्या चरणी जेव्हा मन एकाग्र होते तेव्हा प्रत्येक वेदना आशीर्वादात परावर्तित होत असते. श्रद्धेच्या मार्गावर चालताना अडथळे येतीलच, पण स्वामींचे नाव घेतल्यावर सर्व मार्ग सुकर होणार आहेत. जो स्वामींवर विश्वास ठेवणारा कधी हरवत नाही, कारण त्यांचा आशीर्वादच त्यांची ढाल असते. जगातील प्रत्येक सुख क्षणभंगूर आहे, पण स्वामींच्या नामस्मरणात मिळणारा आनंद चिरंतन आहे. स्वामींचं स्मरण म्हणजे आत्म्याला मिळालेलं औषध, जे दुःख हरवून शांतीचं वरदान देतं. जेव्हा मन निराश होतं तेव्हा स्वामींचं नाव जर तुम्ही उच्चारलं तर आशेचा किरण नक्कीच तुम्हाला दिसणार आहे. स्वामींच्या आशीर्वादाशिवाय या जगात काहीही शक्य नाही, कारण तेच आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. फक्त आपण स्वामींवरती विश्वास ठेवायचा. स्वामींचं दर्शन हे फक्त डोळ्यांनी नाही तर अंतःकरणाने घ्यायचं आहे. स्वामी समर्थाच्या कृपेनेच मन स्थिर होतं
आणि जीवनात समाधानाचं झाड फुलत असतं. प्रत्येक वेळी जेव्हा मन अशांत होतं तेव्हा स्वामींच्या नावात शांततेचं घर सापडतं. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्वामींच्या विचारांनी भरलेलं जीवन म्हणजे निश्चिंततेचा झरा, जो सतत वाहत राहतो. जो स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो त्याचं आयुष्य नेहमी प्रकाशमान होत असतो. स्वामी महाराजांच्या उपदेशांनी जीवनाला नवीन दिशा आणि अर्थ प्राप्त होतो. मनातील अंधार दूर करायचा असेल तर स्वामींचं नाव हेच सर्वात तेजस्वी दीप आहे. स्वामींचं प्रेम हे अमर आहे, जे प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणात शांतीचं व्रत घालून जातं. स्वामी महाराजांच्या आश्रयाला गेलं की प्रत्येक दुःखाचं रूपांतर आनंदात होत असतं. फक्त तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा. हा विश्वास जर असेल तर स्वामी सेवा आणि मी असे तुम्ही टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. स्वामी म्हणतात, बाळा, जिथे श्रद्धा असते तिथे भगवंत नेहमी उपस्थित असतो. संकटाच्या काळात जर भगवंताचे नाव घेतले तर तो सर्वात मोठा त्याचा आधार असतो. जिथे भगवंताची कृपा असते तिथे अशक्य असे काहीच नाही. भक्ती आणि सेवा हाच भगवंताचा खरा संदेश आहे. होय बाळा, आपल्याला संकटामध्ये स्थिर राहून श्रद्धा आणि धैर्याने मार्गक्रमण करायला शिकवतात ते आपले स्वामी. स्वामी समर्थांच्या प्रेरणेतून मन शांत, बुद्धी स्थिर आणि आत्मा हा समाधानी होतो. जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची ताकद भगवंताच्या या विचारामुळे येते. आत्मविश्वास वाढतो आणि मनाला सकारात्मकतेचा एक योग्य दिशा प्राप्त होते. महाराजांच्या शिकवणीतून संयम आणि श्रद्धेचा खरा अर्थ समजतो. त्यांच्या विचारांनी आत्मबल जागृत होते आणि निराशेवर विजय मिळवण्याची शक्ती मिळते. स्वामी महाराजांचे तत्वज्ञान जीवनातील अंधारात प्रकाश दाखवते. त्यांच्या प्रेरणेने भक्ती आणि कर्तव्य यांचा समतोल राखण्याची प्रेरणा मिळते. स्वामी महाराजांचे विचार मनातील भीती नष्ट करतात, आशेचा दीप प्रज्वलित करतात. त्यांच्या वचनातून साधेपणा, नम्रपणा आणि सत्याची अनुभूती येते. स्वामी महाराजांचे विचार आत्मशांती मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. त्यांच्या शिकवणीने मानवी जीवनातील संघर्षांना सामोरे जाण्याचे धैर्य प्राप्त होते. स्वामी महाराजांच्या प्रेरणेतून निस्वार्थ सेवा आणि प्रेमाचे महत्त्व कळते. त्यांच्या विचारांमुळे मनातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा जागृत होते. स्वामी महाराजांचे तत्वज्ञान प्रत्येक भक्ताच्या जीवनात आध्यात्मिक परिवर्तन घडवते. त्यांच्या वचनांनी माणूस कर्म मार्गावर दृढ राहून यश आणि शांती प्राप्त करतो. स्वामी समर्थांच्या प्रेरणेने जीवनात भक्ती, श्रद्धा आणि आत्मबलाची ऊर्जा प्राप्त होते. आणि ती ऊर्जा जर प्राप्त करायची असेल तर हा संदेश तुम्ही कमीत कमी 7 जणांना शेअर करा आणि चमत्कार अनुभवा. येणाऱ्या 7 दिवसात तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे आणि आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही सज्ज राहा. स्वामी म्हणतात, बाळा, कर्म करताना मनाच्या शुद्धतेवर नेहमी लक्ष ठेवा. फळाची अपेक्षा करू नका. प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरे जा. त्यामुळेच जीवनाला प्रगती मिळत असते. धर्म आणि कर्माचे संतुलन जर जपले तर आत्म्याला नक्कीच शांती मिळणार आहे. उगाच चिंतेत वेळ घालवण्याऐवजी कर्मावर लक्ष केंद्रित करा. आपल्या प्रत्येक कृतीत प्रामाणिकपणा ठेवा. हेच खरे यशाचे मूल मंत्र आहे. होय बाळा, सतत साधना आणि कर्मयोगातूनच मनाची उन्नती साधता येते. कर्माचा आधार न बघता योग्य मार्ग अवलंबवा. प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. त्या क्षणाचे महत्त्व ओळखा आणि योग्य कर्म करत राहा. ध्येय निश्चित करा, कर्म करत राहा. यश आपोआप मिळणार आहे. होय, स्वाभिमान आणि नम्रता याचे संतुलन जर ठेवून तुम्ही काम केले तर तुमच्या जीवनात तुम्ही नक्कीच यशस्वी होणार आहात. बाळा, आत्मविश्वास वाढवा. मनाला स्थिरता देण्यासाठी ध्यान करा आणि महाराजांचे नामस्मरण करत राहा. जीवनात लहान गोष्टींमध्ये आनंद जर तुम्ही घेत राहिलात तर मन प्रसन्न राहणार आहे. सहनशीलता आणि संयम राखल्याने तुम्ही दृढ आणि टिकाऊ होणार आहात. फक्त भगवंतावरती विश्वास ठेवा. आयुष्यात संकटे येतील जातील, पण शांती मिळवण्यासाठी स्वतःवरती आत्मविश्वास असायला पाहिजे. प्रत्येक दिवशी नवीन संधी शोधा आणि प्रत्येक अडचणीत धैर्य तुम्ही दाखवा.
श्रद्धा आणि मेहनत जर तुम्ही ठेवलं तर यश तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक अडचण आपल्यासाठी संधी बनून येत असतो. प्रत्येक दिवशी सकारात्मक जर तुम्ही विचार केला तर जीवनात चांगले बदल तुम्ही नक्कीच घडवू शकता. संकटामध्ये सुद्धा आशेचे किरणे शोधा आणि धैर्याने पुढे चला. सातत्य आणि साधेपणा हे जीवनात यश मिळवण्याचे मुख्य घटक आहेत. म्हणून तुम्ही विश्वास ठेवा. जर आपल्या आयुष्यात संकटे आली तरी तुम्ही हिंमत हारू नका, धैर्य गमावू नका. विश्वास ठेवून पुढे चालत राहा. भक्तीमुळेच मनाला स्थिरता मिळते आणि जीवनात समाधान प्राप्त होतो. बाळा, प्रत्येक दिवसाची सुरुवात भक्तीने जर केली तर जीवन अधिक प्रकाशमान होतो. कठीण काळातही भक्ती आणि समर्पण जीवनाला मार्ग दाखवतात. स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवून मनाला आनंद आणि शांती मिळते. म्हणून तुम्ही आत्मविश्वास टिकवून ठेवला तर कोणताही संघर्ष तुम्ही सहज पार करू शकता. प्रत्येक चुकाला तुम्ही सुधारा आणि भगवंतावरती विश्वास ठेवा. स्वामी समर्थांची कृपा आपल्या आत्म्याला उन्नतीसाठी प्रेरणा देत असते. ती प्रेरणा तुम्ही घेत चला. ती प्रेरणा तुम्हाला मिळणार आहे भगवंताच्या नामस्मरणाने. सहमत असाल तर राजाधिराज योगीराज असे टाईप करा. बाळा, प्रत्येक नवीन सकाळ ही आत्म्याला नवे बळ देणारी संधी आहे. जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी सकाळी तुम्ही उठले बराबर भगवंताचे नामस्मरण करा आणि सकारात्मक विचार करा. सकाळचे छोटे छोटे जे तुमचे आदर्श आहेत ते तुमच्या जीवनात मोठा बदल घडवतात. सकाळी उगवलेला सूर्य मनाला प्रेरणा देतो आणि उत्साह वाढवतो. सकाळी केलेला आत्मचिंतन दिवसभर स्थिरता आणि स्पष्टता घडवते. सकाळच्या शांत क्षणात मिळणारी ऊर्जा आपल्याला आयुष्यभर उपयोगी ठरत असते. म्हणून तुम्ही भगवंतावरती विश्वास ठेवा आणि सकाळी उठले की सर्वात प्रथम नमस्कार तुम्ही भगवंताला करा आणि भगवंताचे आभार माना की हे जे क्षण आहेत ते तुमच्या डोळ्याने दाखवण्यासाठी. तर तुम्ही हे देवाचे कृतज्ञ राहा. जर आजचा संदेश तुम्हाला आवडला असेल आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची घंटी देखील तुम्ही दाबायला विसरू नका. आणि जर तुम्ही सच्चे स्वामी भक्त असाल तर हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करायला देखील विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मी देवाचा लाडका भक्त आहे असे टाईप करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी मनापासून प्रार्थना. धन्यवाद.